झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये एका वर्षात 115 मुलांचा मृत्यू झाल्याचं कटू सत्य हिवाळी अधिवेशनात समोर आलंय। राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या शाळांमध्ये कारवाई केवळ कागदावर रंगवत संस्था चालकांना पाठीशी घालण्याचं काम केलं जात आहे। सोमवारी गोंदिया जिल्ह्यात झालेल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने एकूणच या शाळांचं वास्तव समोर आलंय। शासकीय कागदपत्रानुसार सर्पदंशाने मात्र बहुतांश मृत्यू हे मलेरियामुळे झालेत। उपचार आणि शुश्रूषा न झाल्याने ही वेळ ओढावल्याचं सांगण्यात येत आहे। आदिवासी विकास विभागाच्या गैरकारभारामुळे सरासरी 3 दिवसात एक बळी हे वास्तव समोर येत आहे। 1300 महिला अधीक्षकांची पद अद्याप रिक्त असून अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचीही वानवा आहे। जवळपास 8000 कोटीपेक्षाही जास्त निधी हा राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाचा हडप केलेला आहे। तर हा पैसा एक प्रकारचा बॅकलॉग आहे, अनुशेष आहे। हा देऊन या इमारती उभ्या करणं आणि त्यांना सुविधा देणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे। त्यामुळे अशी आश्रमशाळा चालवण्यापेक्षा त्या बंद केलेल्या बऱ्या या मताचा मी आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।